निवडा, पण त्या क्षेत्राशी तुम्ही प्रामाणिक राहा. मग जर आपण क्षेत्र निवडलं, आपलं उद्दिष्ट ठरलं, तर त्या उद्दिष्टापर्यंत. आणि तुमच्या वयाचे असताना मी सुद्धा एक उद्दिष्ट माझ्या मनाशी ठरवलं की मला शिक्षक व्हायचं आहे. एक लाईफ जर बघितलं तर मी खूप अशा प्रतिकूल परिस्थितीतून, संघर्षमय जीवनातून मी आलेली आहे. समाजाच्या अनेक हाल अपेष्टांना तिला तोंड द्यावं लागलं. मी एक शिक्षिका झालेली आहे आणि माझी बहीण ती विस्तार अधिकारी म्हणून इथेच होती. सरांनी सांगितलं नुकतंच की मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. जवळून त्यांना बघता येईल. त्याच्यानंतर हे बघा, हे दिसतंय का रे मुलांना? गेले याचा परिचय व्हावा म्हणून आपण यशोगाथा या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. एक कर्तृत्ववान महिला म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानज्योती, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम. गोजोली शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान सरकार सर इथे, सरांनी एक खूप छान असा इथे उपक्रम चालू केला आहे की यशस्वी मान्यवरांची यशोगाथा. हा उपक्रम खरंच खूप प्रेरणादायी ठरणार आहे असं मला वाटते, कारण की उपक्रम हा आजपर्यंत मी कुठेही ऐकलेला नाही आहे. आणि असा हा प्रेरणादायी उपक्रम केवळ हा तुमच्या गावापुरता मर्यादित नसून, हा एका तालुक्यापुरता मर्यादित नसून, हा जिल्हा, राज्य, प्रत्येक ठिकाणी ही यशोगाथा पोहोचणार. सरांनी मला बोलून दाखवले की ज्यांनी ज्यांनी उच्चांक गाठलेला आहे, ज्यांनी यशाचे शिखर पार केलेले आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मी मान्यवरांना इथे पाचारण करून त्यांनी ते यश कसं काय संपादन केलं, त्यांचा प्रवास कसा काय झाला, याविषयी जर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं तर नक्कीच माझे विद्यार्थी सुद्धा त्या प्रगतीपथावर आपलं पाऊल टाकेल अशी त्यांना दृढ विश्वास आहे. आणि तसं निश्चितच होणार, कारण की एवढे मान्यवर तुमच्याकडे त्यांची त्यांचं यशाची सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगतील, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे असा मला अगदी दृढ विश्वास आहे. आणि सरांच्या या विशेष अशा उपक्रमाचं मी खूप खूप स्वागत करते आणि सरांचं अभिनंदन करते. सुशीला पुरेड्डीवार सरांनी सांगितलं नुकतंच की मला राज्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रवास हा किंवा कुठलाही सक्सेस जीवनामध्ये हे एका रात्रीतून मिळत नसतं. त्याच्यासाठी फार मोठा हा संघर्ष असतो. कसं आहे की आम्ही सुद्धा तुमच्या वयाचे होतो, विद्यार्थी मधूनच आम्ही आज इथपर्यंत आलेला आहो. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की जे वाघिणीचं दूध जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर बघा, मग वाघिणीचं दूध म्हणजे काय? आपण जाऊन वाघिणीचं दूध काढणार का? नाही. शिक्षणाला म्हटलेलं आहे, बरोबर आहे. कारण शिक्षण हे फार कठीण. जसं वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे का? काढू शकाल का तुम्ही? नाही. त्याची आपल्याला भीती वाटेल नक्कीच, परंतु शिक्षण हे तेवढंच कठीण आहे. आणि तो जे पिलं, जे शिक्षणाचं त्यांनी महत्व जाणून घेतलं, तर तो नक्कीच एका वाघिणीसारखा शूर बनेल. म्हणजे त्याचा तो सक्सेस जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. वाघीण बघा, एखादी शिकार जर तिने हेरली तर तुम्हाला माहित आहे का, ती शिकार ती सोडत नाही. अगदी तिचा कसोशीने ती पाठलाग करते. जोपर्यंत ते तिला हासिल होत नाही, जोपर्यंत ती त्या प्राण्याची शिकार करत नाही, तोपर्यंत ती स्तब्ध राहत नाही. तसंच आपल्याला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं एक जगण्याचं एक उद्दिष्ट तुम्हाला माहित आहे का? यशाचे काही गमक आहेत. यशाच्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार. जर तुम्हाला निश्चितपणे यशस्वी व्हायचं आहे का तुम्हाला जीवनात? सांगा मला. काहीतरी बनायचं आहे. तुम्ही या शाळेमध्ये जेव्हा आलात, तुमच्या पालकांनी तुम्हाला इथे पाठवलं, तर नक्कीच त्यांनी तुमच्याबद्दल काहीतरी विचार केलेला आहे की आपला विद्यार्थी शाळेत गेला पाहिजे,
शिकला पाहिजे, त्याच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे आणि तुम्ही त्यांचे आईबाबांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. यासाठीच ते तुम्हाला शाळेमध्ये पाठवतात. आणि नक्कीच शिक्षकांकडून सुद्धा त्यांची अपेक्षा असते की विद्यार्थ्यांचं, आमच्या पाल्यांचं नक्कीच इथे भविष्य घडणार. यश, सक्सेस हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर तुम्ही 3 गोष्टी आपल्या मनाशी ठेवा. प्रथमतः मूल्यमापन. तुम्ही स्वतःला ओळखा, स्वयंनिरीक्षण, स्वतःचा आत्मसन्मान, स्वची ओळख. स्वची ओळख म्हणजे स्वतःची ओळख ती तुम्हाला झाली पाहिजे की तुम्ही स्वतः काय आहात. आपली जाणीव, आपलं मन आपल्याला सांगत असते की मी असा आहो. मग जर आपली ओळख जर आपल्याला झाली तर आपली ओळख ही दुसऱ्याला आपोआप होईल, आपल्या कर्तृत्वातून होईल. दुसरा, आपली ओळख जेव्हा आपल्याला होते की नाही मी हे करू शकते, माझ्यामध्ये ते धाडस आहे, माझ्यामध्ये ते धैर्य आहे, माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे, इतर करू शकतात तर मग मी का नाही करू शकत. जेव्हा आपल्याला असं वाटते तेव्हा आपला आत्मविश्वास हा दृढ होतो. दुसरा की आपलं ध्येय काय. स्वतःला ओळखल्यानंतर आपण आपल्या मनाशी आपण उद्दिष्ट ठेवायचं की नाही मला काय करायचं आहे. मला शाळेत माझ्या आईबाबांनी मला टाकलं, मग त्यांचं स्वप्न काय आहे, मग मला काय बनायचं आहे, माझं उद्दिष्ट काय आहे. मी शाळेमध्ये येऊन इथे शिक्षण घेत आहो, मग मी माझं काय बनलं पाहिजे. मी काहीतरी उद्दिष्ट आपल्या मनाशी ठेवलं पाहिजे. जसं तुम्हाला मी वाघिणीचं सांगितलं की तिला ते शिकार पकडायची आहे, ती प्रयत्न करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, कुठे झेप घेईल, काय करेल, ती लपून बसेल आणि बरोबर ती तिचं उद्दिष्ट ती साध्य करते. ते सावज ती सहज पकडते. मग नंतर तसंच तुमचं एक उद्दिष्ट ठरलं पाहिजे की नाही मला बनायचं आहे, मला शिक्षक बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे. आणि मी जर कलाप्रेमी असेल, माझ्यात जर काही विशेष असे कलागुण असतील तर मला गायक बनायचं आहे, मला डान्सर बनायचं आहे. कुठलाही क्षेत्र हे चांगलं आहे, क्षेत्र कुठलंही निवडा, पण त्या क्षेत्राशी तुम्ही प्रामाणिक राहा. मग जर आपण क्षेत्र निवडलं, आपलं उद्दिष्ट ठरलं तर त्या उद्दिष्टापर्यंत प्रयत्न, अगदी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली पाहिजे. आणि तुमच्या वयाचे असताना मी सुद्धा एक उद्दिष्ट माझ्या मनाशी ठरवलं की मला शिक्षक व्हायचं आहे. काय ठरवलं मी? शिक्षक व्हायचं आहे. मग शिक्षक व्हायचं आहे म्हटलं तर शिक्षक होतो का? नाही. त्यासाठी मी माझं एक लाईफ जर बघितलं तर मी खूप अशा प्रतिकूल परिस्थितीतून, संघर्षमय जीवनातून मी आलेली आहे. अगदी सामान्य घरातून माझा प्रवेश आहे. माझी आई सिंगल पॅरेंट आहे आणि तिने अगदी हाडाचे काळं करून स्वतःला तिने सिद्ध केलं. सावित्रीमाईने शिक्षणाचे दारं तिला उघडे केले मुलींसाठी. तिला सुद्धा थोडा संघर्ष करावा लागला. तसंच माझ्या आईला सुद्धा, आम्हा दोघी बहिणींना मोठं करताना समाजाच्या अनेक हाल अपेष्टांना तिला तोंड द्यावं लागलं. त्याच्यात तिच्यावर आमच्या दोघींची जबाबदारी होती, मी आणि माझी बहीण. त्याच्यामुळे मी आज जे काही आहे ते माझ्या माऊलीच्या कष्टाने आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. एवढं आम्हाला सक्षम बनवलं की आज मी इथे या मंचकावर तुमच्याशी संवाद साधू शकत आहे. मी एक शिक्षिका झालेली आहे आणि माझी बहीण ती विस्तार अधिकारी म्हणून इथेच होती, अर्चना पुरेड्डीवार मॅडम. त्या गोंडपिपळीलाच एक ॲज अ BO म्हणून पण ती राहिलेल्या आहेत आणि शिक्षण विस्तार अधिकारी. आणि तिने आम्हाला सन्मानाने जीवन जगण्यास शिकवलं. जीवनामध्ये ज्या ज्या गरजा कदाचित ती आमच्या पूर्ण करू शकली नाही, पण मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी सांगते की तुम्हाला बघा, भौतिक गरजा फार महत्वाच्या नसतात, परंतु जर आपलं उद्दिष्ट खरं असेल आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला एक साधा एक ड्रेस, हलका फुलका जसा असेल तसा, एक साधीशी चप्पल असो नसो तुमच्या पायात, पण उद्दिष्ट मात्र आमचं ठरलेलं होतं की शिक्षण हे शिकायचं. आम्ही कधीच आमच्या आईला कधी जिद्दपणा नाही केली की आम्हाला असा नवीन फ्रॉकच पाहिजे किंवा इतर असतात ना, त्या काळातही चांगल्या घरचे लोक नवीन नवीन फ्रॉक्स घालून यायचे, चांगल्या चपला त्यांच्या असायच्या, परंतु नाही, आम्हाला आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आमचं उद्दिष्ट काय होतं? फक्त शिक्षण घेणे आणि ते शिक्षण कसं मिळेल याकडेच आमचा कटाक्ष असायचा.
आम्ही बाकीच्या सुविधांकडे आपल्याला आहे नाही आहे याकडे आम्ही अजिबात लक्ष दिलं नाही. परिस्थिती बिकट असल्यामुळे मी काही काळ 1-2 वर्ष बालपणीचे माझे वर्धेला पवनार आश्रममध्ये मी काढले आणि त्या काळामध्ये माझं मी अवभाग्य समजते की आचार्य विनोबा भावे मी यांना जवळून बघितलं. अगदी तुमच्या म्हणजे मी 3 ते 4 वर्षाची मी असेल. मी आईसोबत त्या आश्रममध्ये 2 वर्ष घालवले. अगदी तिथे आश्रमी जीवन माझ्या आईने काही काळ तिथे काढलं. तर त्या आश्रममध्ये मात्र मला खूप चांगली गोष्ट एक शिकायला मिळाली. सकाळी उठणे, गीताई पठण करणे आणि त्यांचा आदर्श हा एक माझ्या समोर होता की मला सुद्धा जेव्हा मी मोठी होईल तेव्हा छोटी होती पण कुठेतरी एक त्यांच्या आदर्शाचं छाप माझ्यावर पडली. परंतु त्यांनी मनोमन मला आशीर्वाद दिला की ही बालिका कधीतरी एक मोठी होईल. मी क्रांतीज्योती पुरस्कार, मला राज्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. तर मी खरंच माझे ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, माझी आई माझी प्रथम गुरु आहे. मी तिचं मार्गदर्शन हे माझ्या सोबत होतं, नेहमी सोबत होतं. त्यानंतर आमचे आचार्य विनोबा भावे, त्यानंतर मी त्याच गांधीनगरीमध्ये माझं लहानाचं मोठंपण झालेलं आहे, बालपण. तर त्यांच्या विचारांची छाप ही माझ्यावर पडलेली आहे. सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कला क्षेत्र, मी सर्व क्षेत्र मध्ये पुढे जायचं असं ठरवलं आणि त्या दिशेने मी माझी वाटचाल केली. प्रथम मी ठरवलं की मला काहीतरी बनायचं आहे, बस. हा संघर्ष, हे जीवन हे कधीतरी आपलं संपणार याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आईने मला एकच शिकवलं, बेटा तुला याच्यातून मार्ग काढायचा आहे. कारण तिने फार कष्ट केलेले होते. तर तिला कुठेतरी एक मान सन्मान या समाजात तिलाही मिळाला पाहिजे आणि असं कार्य करायचं की तुझ्या नावाने मला ओळखलं पाहिजे. काय म्हणाली माझी आई की ही मीरा सुशीला पुरेडीवारची आई ही आहे. आज बरेचदा मी पुरस्कार घेताना हा उल्लेख झाला, यांच्या या आई आहेत. मॅडम, आपला अर्चना मॅडम, त्यांच्या आई मीराबाई पुरेडीवार. जेव्हा समाजाने माझा सत्कार केला तेव्हा हा उद्गार त्यांनी केला, तेव्हा मला खूप अभिमान वाटला. माझ्या आईला सुद्धा तेवढंच प्राऊड फील झालं. तर आमचं शिक्षण घेत असताना मी फार लाजरी बुजरी होती. म्हणजे होती जिद्द की काहीतरी तर बनायचं, पण धाडस होत नव्हतं. तुम्हाला जर म्हटलं पटकन उठा, 4 वाक्य बोला, तर आपली हिंमत होत नाही. तसंच माझं व्हायचं. मी सुरुवातीला बॅक बेंचर्स म्हणजे काय रे? म्हणजे मागे बसणारे, नाही का. मी खूप भित्री होती. अजिबात मला काही धाडस नव्हतं कुठे येऊन समोर. कारण मी आश्रमच्या याच्यामधून निघाल्यानंतर मी एकदम शहरामध्ये गेली आणि तिथे शहरातलं वातावरण, शाळा बघितल्यानंतर मला फार घाबरल्यासारखं झालं की काय बा, इथले विद्यार्थी कसे फार, आणि काय होणार माझं. म्हणून मी स्वतःच मागचा बाक निवडला आणि तिथे जाऊन बसली. त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे, मागच्या अभ्यासाकडे विशेष मागचे लक्ष देत नाहीत. समोरचे जेवढे उत्तर देतात तेवढे सफिशियंट. मग काय झालं की माझी आई कालांतराने त्या शाळेमध्ये तिला लॅबोरेटरी अटेंडन्स म्हणून तिला एक नोकरी लागली आणि ती आली. शाळेत आल्यानंतर मी तिथे शिकत होती, साधारणतः 8वी-9वा वर्ग असेल तो. तिने आल्या बघितलं की माझी मुलगी मागे बसत आहे. मग तिने मॅडमला विचारलं, का बरं म्हणे मॅडम ती मागे बसते म्हणे, तिला तुम्ही समोर का नाही? नाही म्हणे, तिला स्वतःच आवड आहे म्हणे मागे बसायची आणि ती असं काही अभ्यासात वगैरे असं विशेष काही पुढाकार घेत नाही, समोर येऊन काही बोलत नाही आणि काही प्रश्नांची उत्तर वगैरे काही देत नाही आणि तिने स्वतःच ते बॅक बेंच तिने निवडलाय म्हणे, त्याच्यामुळे आम्ही काय करणार म्हणे. बरं म्हणे, ठीक आहे. मग तेवढं ऐकून घेतलं. त्यानंतर नंतर मी घरी गेली. मग आई मला म्हणाली, का बरं म्हणे तू मागे बसते म्हणे. मी म्हटलं नाही, मला मॅडमनेच मागे बसायला लावलं आणि मला म्हटलं काही प्रश्न विचारत नाही, काही नाही, म्हणून म्हणे मागत बसते. म्हटलं मी, हो का म्हणे. तर मग आईने त्यांना म्हटलं मॅडमला, हो ती असं म्हणते म्हणे की तुम्ही तिला प्रश्न वगैरे काही विचारत नाही बा, तिला अभ्यास तुम्ही विचारत नाही, त्याच्यामुळे तिला मागे बरं वाटते मस्ती करायला. मॅडमला असं वाटलं की अरे ही खोटी बोलली आपल्या आईशी, बरोबर आहे ना, की मॅडमचं काहीतरी कंप्लेंट केली बा हिने. मग दुसऱ्या दिवशी काय झालं की एक धडा मॅडमनी घेतला. पाठ घेतल्यानंतर माझं नेहमीप्रमाणे काय होतं की त्या पाठाकडे काही लक्ष द्यायचं नाही
आणि आपल्या मागच्या मागे बसून गोंधळ करायचा आणि बिलकुल शिकवण्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर मग मॅडमनी पाठ शिकवल्यानंतर मला मी त्याच्याकडे काही विशेष लक्ष दिलं नाही. मग मॅडमनी काय केलं पाहिजे, पनिशमेंट ही अशी असावी. तर मॅडमनी मला त्याच पद्धतीची पनिशमेंट केली. मॅडमनी मला मारलं पण नाही, काहीच नाही केलं. फक्त तुझे 2 कान पकड, कारण तुम्ही चुकी केली की तू खोटी बोलले, आणि इथे फक्त उभी राहा. पण मी सांगते खरंच, त्यावेळेस मला सर्व विद्यार्थ्यांसमोर, विद्यार्थी माझ्या मैत्रिणी त्यांच्यासमोर मला तिथे 2 मिनिटं उभं राहणे, मला ते फार त्याचं शल्य वाटलं की मी काय चूक केली की मला म्हणजे एवढी मला पनिशमेंट. खरंच मी इथे माझं चुकलं की मॅडमनी मला पुन्हा वर्गासमोर उभं केलं. तिने मला मारलं का? मॅडमनी मला मारलं नाही, काहीच केलं नाही. मला छडी सुद्धा दिली नाही त्यांनी. कोंबडा त्याला खाली वाकायला तसंही केलं, तिने फक्त उभं केलं. तर त्याला म्हणते समजदारांना शब्दाचा मार असतो बस. आणि तिथून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं विद्यार्थी मित्रांनो. ती माझ्या आयुष्यातली शेवटची पनिशमेंट होती. आणि त्यानंतर मी जो धडा घेतला आणि त्यानंतर मी जे ग्रीप पकडली, मी ठरवलं की नाही, असं मला पुन्हा परत मला इथे उभं राहायचं नाही या सर्वांच्या समोर. परत मला अशी पनिशमेंट आयुष्यात माझ्या कधी झाली नाही पाहिजे. त्यानंतर मी माझा मागचा बाक सोडला आणि मी पुढच्या बाकावर आली. पुढच्या बाकावर आल्यानंतर जेव्हा आपण मागचा बाक सोडतो आणि पुढच्या बाकावर येतो, आपली जबाबदारी खूप वाढत असते. आणि मग मी ठरवलं की इथून आपण इतका अभ्यास करायचा की मॅडमनी मला कधीच अशी पुन्हा वर्गाच्या समोर उभं करू नये की तुला हा प्रश्नाचं उत्तर नाही आलं. आणि त्यानंतर मी विद्यार्थी मित्रांनो सांगते तुम्हाला की मी त्या दिवशी जे घरी गेली, जेवढे माझे पुस्तकं होते कपाटामध्ये तेवढे पुस्तकं मी त्या दिवशी काढले. आणि इथून घरी गेल्यानंतर पहिल्यांदा मी प्रथम खूप रडली. आईने विचारलं काय झालं, तर मी म्हटलं की आज मला मॅडमनी पनिश केलं. हो का म्हणे, काय मारलं का म्हणे तुला? म्हणजे नाही, मला मारलं नाही, पण हा मारण्यापेक्षाही माझ्या आत्म्याला कुठेतरी ते मला लागलं. कदाचित मारणे हा त्यावरचा उपाय अजिबात नाही आहे. मारण्याने कधीच सुधारणा होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु ज्याला शब्दांचं कळते किंमत, तो मार न खाताही सुधारतो. आणि मग आईने म्हटलं की ठीक आहे, तुला आता वाटत आहे ना की तुझा अशा पद्धतीने तुला वर्गाच्या समोर पनिशमेंट झाली, तुझा अपमान झाला, तुला असं वाटत आहे, मग तू आता सुधारणा कर. आणि चला आता. मग त्या दिवशी आईने इतकं सुंदर जेवण बनवलं, पण ते जेवण सुद्धा मी त्या दिवशी नाही केलं जोपर्यंत मी शाळेचा होमवर्क नाही केला. जवळपास मला त्या दिवशी 10 वाजले. 10 वाजल्यानंतर आईने मला 3दा आवाज दिला, अगं जेवण कर, जेवण करून तू परत अभ्यास कर. मी म्हटलं नाही आई, मला कधीच मागे जायचं नाही. आता मी माझा अभ्यास पूर्ण करूनच मी जेवण करणार. आणि तसंच केलं. आणि त्या दिवसानंतर मी कधीही कुठेही मागे राहिली नाही. स्टेज डेअरिंग असो, कुठलं भाषण असो, कुठली स्पर्धा असो, प्रत्येक वेळी मी सहभाग घेतला. आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला सरांनी सांगितलं की 2 शब्द इथे येऊन बोला, चुकलं असेल तरी चालेल, पण इथे येऊन बोलायचं, धाडस करायचं, जर तुम्हाला जीवनात आयुष्यात पुढे जायचं असेल तर. मला हा माईक जेव्हा छोटी होती किंवा काही असं मी पकडू शकत होती, माझा हात असा तरतर कापायचा. परंतु जेव्हा मी एकदा चुकले, जेव्हा समोर येतो आपण, तेव्हा आपले शब्द अडखळले असेल, चुकले असेल, मान्य आहे, पण 2 शब्द बोला. हा माईक पकडण्याचा सराव जेव्हा तुम्हाला असा होईल, तेव्हा तुमच्या हातातनं माईक कधी सुटणार नाही. आपले विचार आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या विचारामध्ये ती शक्ती असली पाहिजे. माईक आणि तुमचे शब्द दोन्हीही व्यवस्थित तुम्हाला त्याला न्याय देता आला पाहिजे, ते हाताळता आले पाहिजे. शब्द फेकताना इतरांना त्याची इजा होऊ नये, इतरांना कुठे ते अपमानास्पद वाटू नये, हे एवढं मात्र तुम्ही नक्कीच त्याचा विचार केला पाहिजे. तुमच्या विचारांनी इतरांना अनेक अशी प्रेरणा मिळून ते पुढे गेले पाहिजे. मला असं वाटते की आता माझी यशाची स्टोरी मी तुम्हाला सांगितली. हा प्रवास फार खडतर होता आणि तो मी ठरवलं की मी शिक्षिका व्हायचं आणि मी त्या दिशेने माझी पूर्ण वाटचाल केली. जेवढा मला जास्तीत जास्त अभ्यास करता येईल
तेवढा मी जास्तीत जास्त अभ्यास करून मी पुढे गेली, परीक्षा दिल्या, पास झाले. आज माझं शिक्षण DED आहे, मी MA आहे, मी BEd आहे. रीतिनियमानुसार आपल्याला मला नोकरी लागली. नोकरीनंतर माझं लग्न देखील झालं आणि आज सन्माननीय संवर्ग विकास अधिकारी आपले पंचायत समितीचे BDO गोंडपिंपरी हे माझे मिस्टर आहेत. आणि लग्नानंतर मी लग्नाच्या पूर्वी माझं फक्त DED होतं आणि ग्रॅज्युएशन होतं. आफ्टर मॅरेज मी माझं MA आणि BEd केलं. सरांनी मला खूप सपोर्ट केला की तू शिक, तुला शिकायचं आहे शिक, तुला पुढे जायचं आहे शिक. आणि त्यांच्या सपोर्टनी, माझ्या घरच्या सगळ्या, माझ्या सासूबाई सर्व, माझा मुलगा, सगळ्यांच्या सपोर्टनी मी पुढे गेली. मला त्यांनी कधीच रोकटोक, सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात, कुठल्याच कार्यात त्यांनी मला रोकटोक केली नाही. आज बल्लारशामध्ये 20 ते 22, 25 हँडिकॅप लोकांना मी व्हीलचेअर डोनेट केले आहेत. आधार काठी ज्याला म्हणते नाही का, आपण आधार घेऊन काठी घेऊन चालतो, अशा अनेक निडी पर्सनला, निडी मुलांना ते मी दिलेलं आहे. कारण मला माहिती आहे की त्यांना जर जायचं असेल, पुढे चालायचं असेल, तर त्यांना या आधाराची गरज आहे. आणि अनेक माझ्या ज्या विद्यार्थिनी, आदिवासी विद्यार्थिनी, मी 4-5 विद्यार्थ्यांना मी दत्तक घेतलं. त्यांचा शैक्षणिक खर्च मी आजतागायत करीत आहे आणि करणार. जोपर्यंत मला शक्य आहे मी नक्कीच ती त्यांची गरज पूर्ण करणार. त्यानंतर मी जेव्हा नोकरीवर लागली, कारण मी सुद्धा संघर्षमय जीवनातून पुढे आली, आणि जेव्हा मी नोकरीवर लागली तेव्हा ठरवलं की माझ्यासारखंच काही इतर मुलांना संघर्ष करण्यासाठी त्यांना आर्थिक गरज नक्की पडेल, त्यांना मी काही मदत केली पाहिजे. आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या पगाराची किमान 10% रक्कम मी समाज कार्यासाठी खर्च करील. आणि ते मी आज जागायत का होईना ते मी नक्की माझ्या परीने करीत आहे. आणि मी शेवटपर्यंत, माझ्या श्वासापर्यंत मी ती करीत राहणार. आणि नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होईल आणि होत आहे. जिथे जिथे मला काही गरज माझ्यापर्यंत पोहोचते मी तिथे जाते. त्यांनी मला विचारलं, माझा इंटरव्ह्यू झाला. पहिले इंटरव्ह्यू होतो जिल्ह्यावर, कुठे होतो, जिल्ह्यावर. नंतर इंटरव्ह्यू होतो मग राज्यावर. तर त्यांनी मला विचारलं की मॅडम, तुम्ही राज्य पुरस्कारासाठी नामांकन भरलेलं आहे, सांगा तुम्ही असं विशेष असं काय कार्य केलं. प्रथमतः ते आपल्याला विशेष असं कार्य विचारतात. मी सांगितलं मॅडमला, माझं सामाजिक, कला, शैक्षणिक, साहित्य याच्यामध्ये माझं अमूल्य असं कार्य आहे. बरं म्हणे, ठीक आहे, ते तर आम्ही आता तुमच्या याच्यानुसार बघू म्हणे. त्यानंतर म्हणे, तुम्ही नवनिर्माण उपक्रम कुठले राबवले शाळेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तुम्हाला एक चित्र दिसत आहे, दिसतंय का रे, काय आहे बरं, थोडं वाचता येईल का. वाचते. सीड्स बॉल प्रोजेक्ट. काय आहे उपक्रमाचं नाव, सीड्स बॉल प्रोजेक्ट. सीड्स म्हणजे बिया, हा, सीड्स म्हणजे बिया. तर इथे तुम्हाला दिसत आहेत माझ्यासोबत विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत. काय करतायत बरं कृती, काय काय करत आहात. मातीचे काय बनवत आहे, गोळे. बॉल माहिती आहे ना कसा असतो, बॉल कसा असतो, गोल. तर मी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमच्या घरी ज्याच्या ज्याच्या बिया असतील, सीताफळाच्या असतील, कडुलिंबाच्या असतील, अजून कशाच्या बिया असतात. आणि मग त्यांनी काय केलं, त्या बिया आणल्यात. आम्ही एकत्र त्या बिया जमा केल्या सर्वांच्या. मग ते म्हणाले विद्यार्थी की मॅडम तुम्ही बिया कशाला बोलवत आहे, काय करणार आहे तुम्ही यांचं. म्हटलं बघा काहीतरी करू आपण. मग त्यांनी बिया आणल्या, मग मी त्या एकत्र जमा केल्या आणि त्यांना सांगितलं चला आता तुम्ही या टोपल्यामध्ये माती जमा करून आणा. त्यांनी मग माती आणली, पाणी आणलं. तेव्हाही त्यांना कळलं नाही की मॅडम काय करत आहे. मग त्यांना मी बसवलं सोबत आणि म्हटलं चला आता आपण ह्या ज्या बिया आहेत, या बिया आपण या मातीचे एक छोटे छोटे चांगले बॉल करू आपण, गोल गोल. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे ना, मातीचं काम करायला खूप आवडते, हो ना. मातीचं काही पण तुम्हाला खेळणी बनवा, मातीचे तुम्ही आणखी काय काय बनवता रे, फळं बनवता है ना. तुम्हाला माती काम करायला अगदी आवडते, मला माहिती आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण ते खूप आवडते. म्हणजे चला ही यांची आवड त्यांची लक्षात घेऊन म्हटलं एक चांगला उपक्रम आपण करू शकतो. आणि त्या बिया ज्या आणल्या होत्या त्या एक एक बिया एका बॉल मध्ये टाकायला लावल्या आणि त्याच्या आतमध्ये टाकल्यानंतर त्याचा पुन्हा छान बॉल केला तयार, छान गोल गोल. सगळे झाले जवळपास 100च्या वर बॉल तयार झाले. सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग दिला.
दिसतंय तुम्हाला बॉल? ते बॉल करून एका बाजूला आम्ही ठेवले. मग त्यांना प्रश्न आला, या बॉलचं काय करायचं? काय करायचं त्या बॉलचं? सांगा बरं. काय, एनी आयडियाज हॅव यू? येस येस येस, यू आर राईट. व्हॉट्स युअर नेम? स्टँड अप. हो, व्हेरी गुड. खूप सुंदर असं यांनी उत्तर दिलं. टाळ्या. त्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि मलाही तोच उद्देश होता की या बॉल मध्ये बिया टाकल्यानंतर हा बॉल, हे सगळे बॉल्स मी माझ्या विद्यार्थ्यांना दिले. घ्या म्हटलं, तुम्ही 10-10, 15-15 तुम्ही बॉल घेऊन जा, तुमच्या आई बाबाला द्या, तुमच्या घराजवळ कोणी असतील त्यांना द्या. ते जिथे जिथे प्रवास करत जातील, कोणत्याही व्हेइकलने असो, शेतात जातील, तर हे बॉल तुम्ही त्यांना द्या. तिथे तिथे ते स्प्रेड करतील, फेकतील. आणि मग काय होईल? ते बॉल जिथे रुजेल तिथे नवीन एक अंकुर फुटेल, एक नवीन रोपटा उगवेल, है ना? पर्यावरण, त्यांनी काय होणार मग? पर्यावरण संवर्धन. आपल्याला वृक्ष लावायचे आहे आणि वृक्ष हा आपला काय आहे? मित्र आहे, है ना? वृक्ष हा आपला खरा मित्र आहे. वृक्षाला तुम्ही मित्र माना. तो तुम्हाला केवळ देत असतो, घेत काहीच नाही तुमच्याकडनं. आणि अशा तऱ्हेने हा पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेला विशेष असा उपक्रम आमच्या आदरणीय सोनवणे मॅडम यांना फार आवडला. योगाचा आहे ना. दुसरा उपक्रम आहे माझा, तिथे केला मी नाविन्यपूर्ण. हे वाचता येईल का तुम्हाला? वेस्टेज रॅपर्स प्रोजेक्ट, है ना? हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? चॉकलेट. हे कशामध्ये आहे? रॅपर्स. याच्या काय लिहिलेलं आहे? वाचा बरं, स्पेलिंग वाचा फक्त बस. तुम्ही हे वाचन केलं है ना, तर माझा हाच उद्देश होता या प्रोजेक्टच्या मार्फत की विद्यार्थ्यांना इंग्लिश रीडिंग त्यांना आलं पाहिजे, त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना ते स्पेलिंग 1 by 1 त्यांना वाचता आलं पाहिजे. तुमच्या समोर असं पुस्तक दिलं आणि म्हटलं वाच, तर तुम्हाला ते आवडणार नाही. पण या पद्धतीने जर तुमच्या समोर ते झालं, प्रेझेंट आलं, तर तुम्ही काय करता? अरे रंग छान दिसतो, काळा रंग आहे, काहीतरी चॉकलेटचं चित्र काढून आहे. मग तुम्ही काय करता? ते वाचून पाहण्याचा प्रयत्न करता. एक एक शब्द आहे ना, असे छोटे छोटे अक्षर सुद्धा इथे तुम्हाला वाचता येईल, मोठे छोटे. मग काय केलं विद्यार्थ्यांना मी? वेस्टेज रॅपर, जिथे लोक चॉकलेट खाऊन टाकतात, बिस्किट खाऊन रॅपर्स टाकतात, त्याच्यानंतर तुम्ही ते काय म्हणतात त्याला, चुटकुले, हलके फुलके चिप्स है ना, ते सगळे इकडे तिकडे टाकलेले असतात. त्यांना म्हटलं चला आपल्याला प्रोजेक्ट घ्यायचा आहे, जेवढे जेवढे वेस्टेज रॅपर जिथे जिथे दिसेल तुम्ही तो उचलून आणा. त्यांना वाटलं मॅडम कशाला आणायला सांगत आहे आम्हाला, पण तरी त्यांनी आणले जमा करून. आणि ते आणल्यानंतर मग त्यांनी इतके सुंदर प्रोजेक्ट, हे दाखव बरं असं ओपन करून. हा तर मी त्यांना विद्यार्थ्यांना, हा ते त्यांनी लिहिलेला आहे. हा तर मी वेगळा एक प्रोजेक्ट, दुसरा प्रोजेक्ट घेतला. शब्द, वाक्य, तुम्हाला आहे ना इंग्रजीमध्ये होतं ना आपलं मागे. त्याच्यानंतर पुन्हा काय आहे, पॅरेग्राफ आणि स्टोरी. अशा पद्धतीने सुद्धा मी एक प्रोजेक्ट घेतला. तो एक प्रोजेक्ट म्हणजे विद्यार्थ्यांना पहिले शब्द, तुम्हाला शब्द पाठ असले पाहिजे नाही का इंग्रजी येण्यासाठी, नंतर सेंटेन्स, नंतर पॅरेग्राफ, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर स्टोरी, गोष्ट. तर शब्द जेव्हा तुम्हाला पाठ होईल, तुम्हाला वाक्य जेव्हा तुम्हाला करता येईल सेंटेन्स, तेव्हा तुम्हाला ते पॅरेग्राफ वाचन करता येईल ना, त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला गोष्ट बनवता येईल. ठीक आहे. तर मी 2 प्रोजेक्ट घेतले, तो एक प्रोजेक्ट आणि हे दिसतं का, हे पण दाखव विद्यार्थ्यांना. पहा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने ते तयार केले बघा. हे दाखव परत त्यांना. व्हेरियस टाइप ऑफ शेप, वेगळे वेगळे शेप्स त्यांनी, हे बघा हे पण ते निघाले आहे. त्यांना द्या विद्यार्थ्यांना, जवळून त्यांना बघता येईल. त्याच्यानंतर हा हे बघा, हे दिसतंय का रे मुलांना? इथे एक शेप आहे. हा कशाचा आकार दिसतोय तुम्हाला? पानांचा आकार आहे, ऍपल आहे, है ना? हा हा बघा, दिसतंय का? आहे ना? म्हणजे विद्यार्थ्यांनी अनेक फेना वगैरे लिहिलेला आहे. मग जेव्हा आपण असे प्रोजेक्ट तयार करतो तर ते आपण त्याचं वाचन करतोय ना, हा वाचन करतो ना त्याचं. म्हणजे आपल्याला ते तिथे काय लिहिलेलं आहे वाचता जरी येत नसेल तरी तुम्ही आपल्या सरांना विचाराल, बाबांना विचाराल, आईला विचाराल, ताईला विचाराल, बहिणीला विचाराल की याला काय म्हणतात ग, हे काय आहे. म्हणजे तुम्हाला आवड निर्माण झाली.
कलेतून उपक्रमातून आपल्याला काय सिद्ध करायचं होतं मला? विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाची आवड निर्माण होणे. आणि हा या मागचा माझा उद्देश होता. अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केला. हे बघा त्याचे फोटो, हे बघा. हा नाविन्यपूर्ण उपक्रम मॅडमला मी सांगितला, त्यांनी स्वागत केलं, त्यांना तो आवडला. असे बरेचसे तिथे मुद्दे होते आणि त्या मुद्द्यानुसार आम्ही तिथे प्रेझेंटेशन दिलं. त्यामध्ये परत मला माझे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पुस्तकं काही लिहिलेली आहेत आणि हे पुस्तकं मी तुम्हाला मुख्याध्यापक सन्माननीय सरकार सर यांना मी हा माझा अमूल्य ठेवा विचारांचा हे पुस्तक मी तुमच्या शाळेला भेट करत आहे की याचे विचार, माझे सक्सेस स्टोरी आणि इतरांचे सुद्धा जे जे मला सुचलं मी या पुस्तकात पूर्ण सर्व याच्यामध्ये 5 पुस्तकं आहेत, कथा संस्कार वगैरे. आपण आता याचं ओपनिंग करू. मॅडमचा फोटो आहे मागे, स्वतः लिहिल्या प्रकाशन केल्या बघा मॅडमचा. त्याचं उद्घाटन सन्माननीय गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी भसारकर साहेब यांनी केलं आहे. हा, सुंदर सुंदर अशा छोट्या छोट्या कथा याच्यामध्ये मी लिहिल्या आहेत, अगदी मनोरंजक आणि बोधपर कथा, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी संस्कार बोध घेता येईल. अशा खूप छोट्या छोट्या कथा आहेत, अगदी 2-2 पानाच्या कथा आहे. बस वाचा, वाचल्यानंतर एखादी गोष्ट तुम्ही इथे समोर येऊन सांगायची, वाचून घ्यायची आणि इथे येऊन सांगायची. होईल असं? होईल ना? कराल ना? ही गोष्ट याच्यातल्या गोष्टी वाचल्यानंतर? ठीक आहे. तिसरं काय आहे बेटा? थोर भारतीय नेते. सांगा बरं याच्यात कोणाकोणा चित्र काढलेले आहेत? महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांची काल काय होती? जयंती. त्यांची जयंती काय म्हणून साजरी करतो आपण? बालक दिन म्हणून, आहे ना, चाचा नेहरू. तर हा, त्यांनी सांगितलं की माझी जयंती बाल दिन म्हणून साजरा करा, कारण प्रत्येक मोठ्या माणसामध्ये एक छोटा बालक दडलेला असतो, है ना. दिले सरकार सर, खरंच तुमचे विद्यार्थी हुशार आहेत आणि एक गुणवत्तापूर्ण शिक्षक तुमच्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा तुमच्या शाळेला विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असं मला वाटते. कारण कुठल्याही प्रश्नांची उत्तर तुम्ही म्हणजे नाही दिलं असं झालेलं नाहीये, त्याच्यामुळे मी खूप प्रभावित झाले आहे. तुम्ही पुस्तकाला मित्र बनवा. मित्र हो, जर ज्याने पुस्तकाला मित्र बनवलं त्याला अपयशाची पायरी चढावी लागणार नाही. पुस्तक हा तुमचा खरा मित्र आहे. सरांनी हा जो उपक्रम राबवला की यशोगाथा सक्सेस स्टोरी मान्यवरांची, तुम्हाला मी एकच सांगेल सरते शेवटी की बा सक्सेस तुम्हाला जीवनात व्हायचं आहे ना, तर तुम्ही अपयशाने खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. काय म्हटलं मी? पहिली. जर एखादा विद्यार्थी जर समजा चुकून काही कारणास्तव 10वी फेल झाला असेल तर त्याने खचून नाही जायचं. अरे मी एकदा 10वी फेल झालो, जाऊ द्या, मी आता शिक्षणच सोडून देतो. मी 9वी फेल झालो, मी शिक्षणच सोडून देतो. नाही, शिक्षण का सोडायचं? कुठेतरी आपलं चुकलं, कुठेतरी पहिल्या वेळेस आपण काहीतरी नाही लिहिलं, पहिल्या वेळेस आपण काहीतरी नाही सोडवलं. आपली चूक आपण लक्षात घ्यायची, पुन्हा प्रयत्न करायचा. स्पायडर तुम्हाला माहितीये का? मकडी, ती चढत जाते पडत जाते, चढत जाते पडत जाते. ती अनेक वेळा प्रयत्न करते, पण तिचं जे बनवणं आहे ते सर्व, ते तिला जे तयार करायचं ती सोडते का? ती बनवतेच. बनवेपर्यंत ती अनेक वेळा तुम्ही तिला पडताना परत चढते, ती पुन्हा त्याचं ते तयार करते ती आपलं. तिचं तुम्ही निरीक्षण करा. मधमाशी सुद्धा सतत मध गोळा करत असते. ते दुसरं उदाहरण तुम्हाला मुंगीचं, ती सुद्धा सततच चालत असते, है ना. हे उदाहरण घ्या तुम्ही समोर आपल्या. सतत प्रयत्न करा. मला सुद्धा बरेच वेळा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचताना अनेक वेळा मला अपयश आले, अनेक वेळा, पण मी खचले नाही. मी प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकत गेले, नवीन शिकत गेले. मी स्वतःमध्ये पुन्हा काहीतरी डेव्हलप करत गेले. नाही, कुठेतरी माझं चुकलं असेल, मी पुन्हा प्रयत्न करणार.
दुसऱ्या वेळेस पुन्हा प्रयत्न करणार. असे अनेक वेळा प्रयत्न करून आज जर मी राज्य पुरस्कार मला मिळाला असेल तर हे माझं अपयशातून आलेलं यश आहे. आणि मी जिद्द, माणसामध्ये जर जिद्द असेल तर ते जिद्द कधी सोडायची नाही, जिद्दीने पुढे जायचं. या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली आणि अनेकांना प्रेरणा मिळेल. पुरस्कार हा प्रेरणा देण्यासाठी असतो की काहीतरी चांगलं कार्य केल्याचे तुम्हाला चांगले फळ नक्की मिळतात आणि ते मला मिळाले. सर्वांचे आशीर्वाद होते, सर्वांचे, माझ्या आईचा आशीर्वाद, माझ्या गुरूंचा आशीर्वाद, माझ्या सर्व सहकारी मित्रांचा आशीर्वाद, शिक्षक शिक्षिका, माझ्या मैत्रिणी, त्यांचा मला आशीर्वाद होता. माझे बालमित्रांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं आणि यांच्या सर्वांच्या प्रेमाने, आशीर्वादाने आज मी यशाचे शिखर मी सर केला आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की नाही, आज माझं राज्यात नाव झालेलं आहे. माझा तिथे सत्कार झाला. मुंबईला आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री माननीय सन्माननीय दादासाहेब भुसे आणि पंकज भोयर, शिक्षण मंत्री दुसरे राज्य. तर अशा तीन, आणि तिथे शिक्षण सचिव, प्रधान सचिव सगळे तिथे उपस्थित होते. या सर्वांच्या भव्य दिव्य समारोह याच्यामध्ये माझा सत्कार झाला. आमचे गटविकास अधिकारी पुप्पला साहेब ते सुद्धा माझ्या सोबत होते. तर तो समारोह बघितला, अगदी अविस्मरणीय असा तो क्षण होता. सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा तो माझ्या लाईफ मध्ये होता की एवढा सुंदर सोहळा तो मला अनुभवायला, इतकी सुंदर ती मला शील्ड मिळाली, ट्रॉफी मिळाली. सगळ्यात माझ्या जेवढ्या ट्रॉफ्या, मला अनेक ट्रॉफ्या मिळाल्या, अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. जिल्हा, सामाजिक, राष्ट्रीय, मला, मी JCI ची प्रेसिडेंट होती त्याच्यामुळे मला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला दिल्लीला. जवळपास माझ्याकडे 50 ट्रॉफी आहे आणि ही 51वी ट्रॉफी. 51वी ट्रॉफी कोणती? राज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माईंच्या नावाने मला पुरस्कार मिळाला. मी माईंना नतमस्तक होते. माईंचा आशीर्वाद, माईंनी जर शिक्षणाचे दार मोकळे केले नसते तर आज इथे स्त्रिया नसत्या, आज मी इथे नसती. सन्माननीय या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सरकार सर यांनी मला इथे बोलावलं, माझं मार्गदर्शन त्यांनी, हा जो उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम चालविला आहे की मान्यवरांची यशोगाथा, आणि या त्यांच्या उपक्रमाचं मनापासून स्वागत आहे. यांनी नक्कीच इतरांना प्रेरणा मिळेल आणि सरांचं मी मनोमन आभार मानते की त्यांनी इथे येऊन माझा सन्मान केला. माझे 2 शब्द तुम्ही शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आणि सर्व शिक्षक वृंदांनी, माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले आणि नक्की तुम्ही काहीतरी त्या दिशेने वाटचाल कराल. याच्यातून तुम्ही थोडंफार जरी घेतलं तरी एक तुम्ही उंचीचं शिखर गाठाल, एवढं मी नक्की तुमच्याकडनं अपेक्षा करते. स्वप्न बघावे हे गरुडासारखे. कुणासारखे? गरुडासारखे. तर तुम्ही ते नक्की कराल. शेवटी एवढं म्हणेल की मंजिल उन्हीं को मिलती है दोस्तों, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. तुमचे हौसले कसे असले पाहिजे? मजबूत. तुम उड़ सकते है ना. बिना पंखों से भी उडणे म्हणजे काय? आपण पक्षासारखे उडलो पाहिजे का? तुमचे स्वप्न तसे ठेवा की मी उडान घेईल. मला गरुडासारखं उडायचं, मी गरुडासारखी उडणार का? पण स्वप्न तसे ठेवा की मी उंच भरा. तुम्हाला माहिती आहे ना गरुड किती उंच उडतो, हो ना. स्वप्न तसे ठेवा, आकाशाला गवसणी घालण्याचे. नक्कीच तुम्ही उद्दिष्ट तुमचं नक्की या जमिनीवर पूर्ण कराल. एवढे बोलून तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वांचे धन्यवाद. तुमच्या पुढील कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.